प्रश्न वाडीतल्या तळ्याच्या साईडचा सांगितलं, पण बाकीच्या वाडीत कोणते कोणते प्रॉब्लेम्स आहेत अजून, आणि तुम्ही निवडून आल्यानंतर अजून कोणत्या गोष्टी करणार आहे? प्रामुख्यानं तिथं गटारीचा एक महत्वाचा प्रश्न आहे की ज्या गटारीतून ह्या पाठीमागच्या नगरसेवकांनी गटार बंद करून पाईपलाईन घातली आणि पाईप मधून पाणी जाय नाही, पाईप मधनं पाणी लोकांच्या घरामध्ये जायला लागलं. असं कुठं झालंय का आपल्या वाडीत? आमच्याच घरी झालं. तुमच्या स्वतःच्या घरी? किंवा तुम्हाला सांगतो त्या अटकळ्या दारातलं जर पेविंग ब्लॉक बघितलं तुम्ही, ही माझ्या स्वतःच्या दारातली परिस्थिती आहे ती. हे स्वतःच सांगतात. गेले मी इंडिव्हिज्युअली कुणाला बोलत नाही, पण खूप दिवसापासून याबद्दल पण पाठपुरावा करत होतो, नगरपालिकेत पण करत होतो, पण ते काही काम होत नाहीये ही मी स्वतः पण जाणवलं. पेविंग ब्लॉक बसवत असताना त्याची जी ज्याला आपण म्हणतो आपण असं सरफेस लेवल करायला काढली, परंतु ते काम करताना त्यांनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. माझ्याच घराच्या दारात सुद्धा त्या पेवर ब्लॉक वरच चालत गेले की असं पाणी पिचकाऱ्या मारतो वर. बरं, आता तुम्ही निवडून आल्यानंतर त्या पेवर ब्लॉकच्या जागी वगैरे दुरुस्त केला जाईल आणि आमदारांनी त्या ठिकाणी निधी पण दिलेला आहे. मग हे नगरपालिका जेव्हा प्रशासक आला तोपर्यंत आमच्या नागनेवाडीतून जाताना पोलीस स्टेशन असेल, कल्याणप्रभू असेल किंवा कारखाना चौकातून येताना प्रत्येक माणसाला पाण्यातून एंट्री केल्याशिवाय नागनेवाडीवर येता येत नव्हतं.